जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा मत्स्य विभाग व आर्मी पोलिसांची धडक कारवाई, अवैध मासेमारीचा पर्दाफाश। वर्धा जिल्ह्यातील निम्म वर्धा प्रकल्प परिसरामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मासेमारीवर अखेर कडक कारवाई करण्यात आली। मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्मी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली। विधान परिषद सदस्य दादराव केचे यांनी जिल्हा नियोजन समितीत अवैध मासेमारीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयार यांच्या आदेशाने चौकशी सुरू झाली। त्यानुसार 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी धडक छापा टाकण्यात आला। या कारवाईत धनोडी, पिपरी, पारगोठाण आणि हैबतपूर परिसरातून वजन काटे, मासेमारीची साधने, होंडा SP दुचाकी आणि सुमारे 80 किलो चोरीचे मासे जप्त करण्यात आले। नाशवंत असल्याने मासे पंचायत समक्ष नष्ट करण्यात आले। एकूण हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। या प्रकरणी पिंटू उर्फ निलेश लसनकार आरवी, धनराज भोरे पिपरी पारगोठाण आणि आंध्र प्रदेशातील जी एकन्ना बाबू उर्फ जोसेफ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध मासेमारी सुरू असतानाही ती इतके दिवस कशी सुरू होती यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। शासकीय जलाशय लुटणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मत्स्य विभागाने दिलाय। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज आरवी।